चला तर मंडळी, आपले स्वागत आहे स्नेहलच्या पदार्थांमध्ये. तर आज आपण करणार आहोत सोयाबीनचा किमा. चला तर सुरू करूयात. सर्वात पहिले आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊयात. मग त्याला छानपैकी स्वच्छ धुवून घेऊयात. धुवून घेतल्यावर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला पूर्ण बारीक किमा करूयात, एकदम बारीक बरं का. त्यानंतर आपण कढईत तापायला ठेवूयात. नंतर आपण तेल तापले की आपण त्यात मग जिरं घालूयात. जिरं घातले की त्यात कांदा घालूयात. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट. ओके, पेस्ट ॲड केल्यानंतर आपण त्याला छान परतवून घेऊयात, मग लालसर करून घेऊयात. मग आपण त्यात टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण त्याला परतवून घेऊयात. परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद ॲड करणार आहोत. हळद ॲड केल्यावर टोमॅटो एकदम मऊसूत होईपर्यंत त्याला शिजवून घेऊयात. मग आपण त्यात एव्हरेस्टचा मसाला ॲड करूया. एव्हरेस्टचा मसाला ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मसाला ॲड करूयात. लाल मसाला ॲड केल्यावर एकजीव करून त्यात आपण मग मीठ घालणार आहोत. त्यात मीठ घातल्यावर सगळा मसाला एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत त्याला शिजवूयात. मग आपण त्यात किमा घालूयात. किमा घातल्यावर त्याला छान एकजीव मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मग तेल येईपर्यंत झाकून ठेवूयात. 15 मिनटात त्याला शिजवून घेऊयात. तेल सुटेपर्यंत आपला किमा रेडी आहे.